लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. लोकतांत्रिक राष्ट्रनिर्माण अभियान आणि जन्ममुक्ती संघर्ष वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने जनसंवाद सप्ताह अंतर्गत योगा भवन येथे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 यातील तरतुदींवर चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकतांत्रिक राष्ट्र निर्माण अभियानाचे राष्ट्रीय संयोजक ॲडव्होकेट ज्ञानेंद्र कुमार म्हणाले की शासन विरोधकांना आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना कोर्ट कचेरी कारावास यामध्ये अडकवून जेरीस आणू इच्छित आहे. दहशत आणि हुकुमशाही प्रस्थापित करू इच्छित आहे असे दिसून येते. गंभीर गुन्हे दाखल केलेले आरोपी सत्तेत सुद्धा आहेत, परंतु सरकारचा गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालण्याचा मानस नसून सरकार विरुद्ध बोलणाऱ्या विरोधकांना धडा शिकवण्याचा आहे असे दिसून येत आहे. विद्यमान सरकार सर्व मोर्चांवर अपयशी ठरली असून लोकशाहीवादी संघटना आणि नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही पुनर्प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी आंदोलन जनसंवाद सुरू ठेवणार असल्याचेही ते शेवटी म्हणाले. यावेळी चर्चेमध्ये प्राध्यापक सलमान सय्यद, ॲडव्होकेट यासिर खान, बामसेपचे संतोष सुरवाडे, गफार सर इत्यादी सहभागी होऊन विधेयकाचा निषेध केला. अस्वस्थता पसरलेली आहे देशामध्ये. आमचा कुठल्याही पक्षाला विरोध नाही, कुठल्याही व्यक्तीला विरोध नाही. त्या पक्षाने त्याच्या अधिकाराने जनतेला सुखात ठेवावं. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य. आता परवाची बातमी आहे की मूल वारलं तर त्या बाईला पिशवीमध्ये टाकून आई वडिलांनी घरी नेलं. ही स्थिती आहे आणि आम्ही कुठले कायदे करायला चाललोय? भात करते संतोषी नावाची मुलगी मरून जाते. कारण की काय, तिचं रेशन कार्ड मध्ये लिंकअप झालं नाही त्यांचं आधार कार्ड. ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या सगळ्या प्रोसेस करून ठेवलेल्या आहे. आधार कार्ड याला लिंक करा, त्याला लिंक करा. आता काय ते गाडीचं निघालेलं आहे. सर्वसामान्य माणूस आहे त्याला हे जमणं मुश्किल करणाऱ्या सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. आणि इतकी अस्वस्थता पूर्वी आम्ही कधीच अनुभवलेली नाही. एवढी अस्वस्थता. आम्ही काय खावं, काय द्यावं, कुणाशी संपर्क ठेवावा, कुणाशी संबंध ठेवावा, कुणाशी रिश्ते आमच्या व्हावेत, हे सगळं ठरवणार कोण? संविधानाने जे आम्हाला मनसोक्त जगायला दिलं होतं, जो सर्व माणसातला भेद नष्ट करून संविधानामुळे आम्ही जे एकत्र नांदत होतो, जे चित्र आता आपल्याला वारीत दिसत आहे, वारीमध्ये सगळे एक सारखे असतात, कोणताच भेदभाव नसतो, म्हणून तो त्यांचा आनंद असतो. गरीब श्रीमंत उच्च नीच कुठल्याही जातीचा माणूस असो, तो एकाच लेवलला असतो, एकाच उद्देशाने चालत असतो, म्हणून तो आनंद असतो. आणि हा आनंद आमच्याकडे पूर्वी होता. आमच्या शेजारी जरी मुस्लिम असले तरी आम्ही आनंदाने राहत होतो. पण आज कामवालीला सुद्धा तुम्ही काय म्हणतो ते सरनेम विचारता. किती पण शिकलेले असाल तरी तुम्हाला कामवाली तर लागते, तिला सरनेम विचारता. इतकी नीच पातळी आम्ही सगळ्या ध्रुवीकरणामध्ये गाठलेली आहे. माणसात भेद, जाती भेद, धर्म भेद, सगळ्यामध्ये भेद करून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे अस्वस्थ झालेला आहे. मानवतेच्या विरोधात चालू आहे सगळं माहिती देते आणि तयार करते. एकूण भूमिका अशी आहे की मीडियासुद्धा घाबरतो, प्रेससुद्धा तयार नाही आहे. वर्तमानमध्ये रवी चव्हाणजी, 20 जूनला जवळपास सर्व पत्रकार आले होते, सर्व बातमी. पण ते कव्हरेजचं म्हटलं एकाच जागेमध्ये छोटीशी बातमी देऊन देतील, 2-3 बाबतीचं माहिती देण्याचे त्यांचा हेतू नाही आहे. किंवा एक प्रकारचे जाहिरात आणि पैसे घेऊन प्रकाशन चालू आहे, सर्व गोष्टी चालू आहे, त्याचं काळजी न करता आज टेक्नॉलॉजीमुळे मीडियावर कोणतेही संघर्ष एवढं आश्रित राहण्याची परिस्थिती नाही. जर आपण संघटना तयार केलं आणि टेक्नॉलॉजीचा वापर करत असेल, सोशल मीडियाचा वापर करत असेल, तर सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे शक्य आहे. मागे पहलगावच्या प्रकरणामध्ये या देशात सत्य किंवा मीडियावर एक प्रकारचा निर्बंध होता. भारतीय मीडिया चॅनल सगळी बातमी देत नव्हते, लपवत होते. पण इंटरनेटच्या मार्फत भारतच्या बाहेरच्या प्रत्येक देशातून BBC किंवा सर्व चॅनल्सद्वारे सगळं माहिती होता की कोणत्या प्रकारे सॅटेलाईटचे फोटो येत होते, की कसं सगळं चालू आहे, काय खरं काय खोटं. आणि एकमेकांशी जोडण्याच्या दृष्टीने सुद्धा आज सगळं माध्यम सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. फक्त आपल्याला लोकशाही जर वाचवायची असेल
किमान जेवढी लोकशाही आहे तेवढी जरी वाचली असेल आणि पुढे हळूहळू कसा त्या लोकशाहीला बळकट करता येईल तर आपल्याला लोकांना संघटित करणं आणि सामान्य जनतेला जो माध्यम आहे मीडिया वेगळे चॅनल्स आहे. आपलं व्हॉट्सअप एक माध्यम आहे, पण फेसबुक आहे, ट्विटर आहे, अजून काही प्रायव्हेट वेगळे चॅनल्स आहेत. आज रमेश कुमार सारखे जो पत्रकार होते ज्यांनी सोडून गेले त्यांचेसुद्धा रीच लाखोमध्ये पोहोचलेलं आहे. हे सगळं परिस्थितीमध्ये आणि हजारोच्या संख्येत यूट्यूबर्ससुद्धा जे जनतेच्या सोबत उभे आहेत, जे सरकारच्या विरोधात आहे. निहालसिंग राठोडचे एक नाव त्या दृष्टीने तुम्हाला उल्लेख करतो, फक्त जास्त नाही, की तिचे जो व्हिडिओज आहे तो मराठी ग्रुप्स आहे, मराठी ग्रुप्समध्ये सुद्धा डायरेक्ट आलेलं दिसत आहे की ती सुद्धा भोजपूर इलाक्याचं आहे. बिहारच्या किंवा यूपीचे जे बॉर्डर इलाका आहे भोजपूर त्या भागाचे आहे. तिचे चॅनलमुळे प्रभावित होऊन शासनाने तिचे पतीचे जो सर्व्हिस होती बिहार सरकारमध्ये तिथून सदर कार्यक्रमाला व्यावसायिक, शिक्षक, प्राध्यापक, वकील, पत्रकार, व्यापारी, व्यावसायिक सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने यशवंत देशमुख यांनी केले, तर आभार गजानन वायकुळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर कल्याण साखरकर, डॉक्टर रुपाली साखरकर, प्राध्यापक प्रतिभा हगवणे, अतुल श्रीवास्तव, प्राध्यापक चेतन कांबळे, अमोल धुळे यांनी परिश्रम घेतले. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.